भगवद्गीता सांगते नाना शास्त्रे पठ्ये लोकम, म्हणजे पठ्य लोकांनी सगळ्या प्रकारची शास्त्रे वाचली, सगळ्या प्रकारची बरं का, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचली. नाना दैवत पूजनम, आपल्याकडं 33 कोटी देव असं सांगतात, आणि सगळ्या देवांची पूजा केली. नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम परि आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. अरे अर्जुना, पार्था म्हणजे अर्जुना, अर्जुनाला सांगतात भगवंत कुरुक्षेत्रावर की सगळ्या प्रकारची शास्त्र माणसाने वाचले, सगळ्या प्रकारच्या देवांची पूजा केली, एवढं करून आत्मज्ञान मिळत नाही सांगतात. परि आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम, हे करून आत्मज्ञान होत नाही. सगळी शास्त्र वाचली, सगळ्या देवांची पूजा केली, पण ह्यातून आत्मज्ञान मिळत नाही. मग आपण जे काय शास्त्र वाचतो, जे काय आपण देवांची पूजा करतो, सर्व कर्म निरर्थकम, केलेले सगळे कर्म फुकट जातील. म्हणून त्यांनी सांगितलंय की गुरुला शरण जा. जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही, आपल्या डोक्यावर गुरुचा हात आपण ठेवून घेत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. आणि सगळं वर्म जे आहे ते भगवंताने गुरुच्या हातात दिलेलं आहे. गुरु दाविल्या वाटा, गुरुच आपल्याला वाट दाखवेल. मग ते आतल्या असतील किंवा बाहेरच्या असतील. आतल्या असतील तर अजून उत्तम. जरी एखादा गुरु आपल्याला बाहेरच्या वाटा दाखवणारा मिळाला, तीर्थाला जा, अमुक ठिकाणी जा, तरी पण त्या वाटा शेवटीला आपल्याला जाताना आपण त्या तीर्थाला, अंतकाली आपण तीर्थाला जाऊ शकत नाही, आपण घरातच पडून राहू. मग आपल्याला आतल्या वाटा दाखवणारा गुरु मिळाला पाहिजे, कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या वाटा आतमध्येच आहे. कारण भगवंत आतमध्येच आहे. देव कुठे आहे? देव आतमध्येच आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नाना शरीरे हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. देवळे म्हणजे नाना शरीरे. समर्थ सांगतात देवळे म्हणजे नाना शरीरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो, आणि त्या देवळाचे ने गुणे देव होईजे, म्हणजे देहाच्या गुणातून, देहाला दिलेल्या उपासनेतून, देहाला दिलेल्या ध्यानातून देवाची प्राप्ती होते. स्पष्टपणे लिहिलेलं बरं का. पण आपल्याला कळत का नाही? तर आपण गुरुला शरण जात नाही. जो गुरु आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवेल अशाच गुरुला शरण गेलेलं उत्तम. मग आता काही लोकांनी बाहेरच्या भक्त्या दाखवलेल्या आहेत. करा, कारण ते आता काय, आपलं जोपर्यंत आपल्याला आपली पुण्याही जमा होत नाही, म्हणून तर जे तुम्हाला मंत्र दिलेत त्या मंत्रांचा जप करा, त्याच्याने पुण्य वाढतो. आणि पुण्य वाढला की मग तुम्हाला अंतर्मुख करून देणारा गुरु प्राप्त होईल. मग आता जे काय आपल्याला दिलेलं आहे ते सगळं करा, ज्यांना जे जे मिळाले ते करा, टाकू नका. पण करता 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 आपल्या देहाची शिल्लक वाढेल, आणि एकदा का माणसाची पुण्यही वाढली का आपोआप माणसाला ते प्राप्त होतो. जसं एखादा माणूस आहे, त्याने साधा पानटपरी टाकली, मग हळूहळू त्याच्याकडे पैसा आला की मग तो पुढचा धंदा करत करत जसा जसं त्याच्याकडे शिल्लक वाढेल, जशी जशी त्याच्याकडे भांडवल वाढेल, तसा तसा मोठा धंदा करत 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 एकदा तो मोठा शेठ होतो, कंपनीचा मालक होतो. पण सुरुवात करायला पाहिजे. तसं आपण कुठल्याही मंत्रातून सुरुवात करता करता आपण त्या नामापर्यंत गेलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती 100% होणार आहे. आता आपण ओव्यांकडे वळूया. काल आपण अक्षर ब्रह्म निरूपण नाम, अक्षर ब्रह्म ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्म, आणि आपण काल 58 ओळीपर्यंत आलोय, आणि आता 59 ओळी आपल्याला वाचायची आहे. त्या ओळीचा सार काय पहिल्यांदा सांगतात ज्ञानोबराया. आणि मरण
आणि मरण समयी माझेच स्मरण करणारा असा होत साता. शरीराचा त्याग करून जो जातो तो मदभावास वैष्णव तत्वास प्राप्त होतो, यात संशय नाही. म्हणजे ज्ञानोबा काय सांगतात की मरण समय म्हणजे अंतकाली, म्हणजे आपल्याला ज्या वेळेला देह ठेवायची वेळ येईल तेव्हा. मग ते वेळ कधी असेल, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर लवकरच जातो तो. एखादा माणूस म्हातारा होऊन गेला तर लवकरच जातो. एखाद्याला काहीतरी मोठा रोग झाला तर तो कोणत्याही वेळेला जाऊ शकतो माणूस. माणसाचा नाही देहाचा भरोसा, निघून चालली वैसा, कोण काल येईल कैसा कोण जाणे. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. समर्थानं सांगितलंय. कोण काल येईल कैसा कोणाला माहिती आहे. आपल्याला प्रत्येकाचा अंतकाल कधी येईल. म्हणून मरणाआधी सावध व्हावे. सावध व्हा. सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. एक एक पल आपल्याला काल काय, आपण काळाच्या तोंडात चाललोय. एक एक पल, एक एक क्षणाला आपण काळाच्या तोंडाकडे चाललोय. आणि त्या काळाला सार्थकी लावायचा असेल तर एकच उपाय, ते म्हणजे हरिभजन, म्हणजे हरीचं चिंतन. हरिभजन म्हणजे टाळपिटणे नाही बरं का. हरिभजन म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेलं जे भजन ओरिजिनल, ते भजन रात्रंदिवस करणं. जे दिलेली तुम्हाला उपासना आहे तिचा रात्रंदिवस ध्यान करणं, त्या हरिनामाचा जप करणं म्हणजे हरिभजन. नाही तर आपण बाहेर समजतो, चला आपण टाळ वाजायला जाऊया, आपण काय काय भावगीतं गायला जाऊया. नाही, ते नाही सांगितलं, ते नाही. भजन आतमध्ये आहे. मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन शिर झाले असे केवळ माझ्याच ठाई परी ज्ञानेविना नासील सांगितले. परंतु ते ज्ञान नसल्यामुळे माणसाच्या जीवाचा नाश होतो. नाश होतो म्हणजे अधोगतीला जातो. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन शिर, ज्ञानोबा सांगतात. स्वभावताच भजन प्रत्येक माणसाचं चालू आहे. आणि तो भजन, त्या भजनाकडे आपलं लक्ष नसेल परी ज्ञाने विना नाशिले. परंतु त्या भजनाचा ज्ञान जर नसेल तर मग निराळ्या देहाचा नाश होणार आहे आणि प्रत्येक जीवाला अधोगतीला जावं लागणार आहे. म्हणून तो मूळ मंत्र आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी धडपड करा. जो तुमच्याकडे मंत्र असेल तो जपा, पण तिथपर्यंत येण्याचं काय करा, प्रयत्न करा. कारण अंतिमती तैशी प्राणिया जाण गती, या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. अंतकाली आपल्याकडे त्या कृष्ण भगवंताचं स्मरण, त्या नामाचं स्मरण आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आपली ही काया हीच पंढरी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चालवणाराच तो आत्मा हाच विठ्ठल आहे. मग या कायेलाच आपल्याला काय बनवायचं, विठ्ठलाचं जप करून या कायेलाच, या देहालाच पंढरपूर बनवायचं आपल्याला. संतांनी लिहिलं तर खोटं आहे का? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग आपली काया जर पंढरी आहे, त्या कायामध्ये असणारा जो परमात्मा आहे, जो विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचं भजन कसं करायचं हे शिका ना. उगाच आपण वेळ घालून फायदा नाही आपल्याला ना. आणि आपण उठसूट कुठे जातो, तीर्थाला जातो. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सांगितलंय. तीर्थाला गेलं तर तिथे धोंडा असतो, दगड असतो आणि त्या दगडावर लोक पाणी वाहतात, बाकी काय करतात. पण देव रोकडा सज्जनी म्हणजे संतांच्या संगतीमध्येच देव आहे. तुका म्हणे किल्ली संता हाती दिल्ली. संतांच्या हातामध्ये भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, भगवंताची प्राप्ती कशी करायची, हे संतांच्या हातात आहे. आणि म्हणून संत काय करतात, संतच देव आहेत. संततेची देव निमित्त, त्या प्रतिमा निमित्ताला आहेत सांगतात. संततेची देव, संतच देव आहेत. म्हणून संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत काय करतात, जेव्हा घरा येतात ना तेव्हा दिवाळी आणि दसरा म्हणजे, दिवाळी दसरा म्हणजे फटाके वाजवण्याचं दिवाळी दसरा नाही बरं का. दिवाळी म्हणजे आनंदाची दिवाळी हो. आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये संत आनंद घेऊन येतात.
आणि आपल्या 10 इंद्रियांवर असलेले जे विषय त्यांना बाजूला करतात. दसरा म्हणजे काय? दसरा म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये याच्यामधून होणारं विषयांचं ध्यान बाजूला करून आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप करतात आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि ती आनंदाची दिवाळी आपल्याला दाखवतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि मरणसमयी माझेच स्मरण करणारा असा शरीराचा त्याग करून जो जातो तो मदभावास वैष्णव तत्वास प्राप्त होतो, यास संशय नाही. वैष्णव तत्व, वैष्णव हाच धर्म आहे. वैष्णव काय आहे? वैष्णव हे तत्व रूपाने आहे, म्हणून वैष्णव धर्माला जास्तीत जास्त मान्यता आहे. वैष्णव धर्माला काय आहे? सगळ्यात मोठी मान्यता जगामध्ये ह्या गीतेला आली का? तर गीता हा संपूर्ण ज्ञानोबाराने लिहिलं की नाही पसायदान, संपूर्ण जगासाठी लिहिला आता विश्वात्मके देवे. आणि गीता ही संपूर्ण जगासाठी आहे, आपल्या फक्त भारतासाठीच नाही बरं का. आणि ते व्यापक ज्ञान आहे. आणि ते व्यापक ज्ञान आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला वैष्णव धर्म स्वीकारला पाहिजे. आणि त्या वैष्णव धर्मामध्ये जे काही जाचक अटी आहेत त्या अटी पण पाळायला पाहिजे. एखाद्या माणसाला डायबिटीस झालेला आहे तर त्याला साखर खाणं बंद आहे, त्याला चालायला जायला लागतो, त्याला भात खाणं बंद होतो, गोडवस्तू बंद करतात. नाही त्यांना काय आहे तर त्यांना पथ्य दिलेलं आहे. तर आपला जर लौकिकातला रोग बरा करायचा झाला तर आपल्याला जाचकाठी डॉक्टर देतात. मग आपल्याला भवरोग लागलेला आहे. भवरोग म्हणजे काय? भवरोग म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावं फजित झालेले आपले. आणि तो भवरोग आपल्याला, त्या भवरोगापासून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण सातत्याने करायला पाहिजे. आणि ते पण वैष्णव पंथात जाऊनच करायला पाहिजे. कारण ज्या पंथामध्ये अटी आहेत तोच पंथ खरा आहे. ज्या पंथामध्ये अटी नाहीत, खा प्या या बसा, तो पंथ आपल्याला नको त्या मार्गाला नेईल. म्हणून ज्याने त्याने विचार करा. कारण आपल्याला हा भवरोग तारून पुढे जायचा आहे. कोणता रोग लागले आपल्याला? भवरोग. आणि तो भवरोग एवढा काय सोपा नाही आहे. आणि अनंत जन्मामध्ये आपण अनंत जन्म घेतलेले आहेत. आणि त्या जन्म मरणाचा खंडन करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि आपण तेवढं करून जन्म मरणाचा खंडन करण्यासाठी भक्ती करायचं सोडून आपण सगळी भक्ती करतो. ज्या भक्तीतून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल अशीच भक्ती करा. सावध करतो आपल्याला सगळ्यांना. जे आताची सांगितले होते, अगं आदियज्ञ म्हणितले जयते, त्या आधीची तया माते जाणवणे अंती. काय सांगतात ज्ञानोबराया? जे आताची सांगितले होते, अरे आताच मी ज्याला आदियज्ञ म्हणून सांगितले. आदियज्ञ म्हणजे काय? आधिभूत, आधिदैव आणि आधियज्ञ. आधिभूत म्हणजे ज्या पंचमहाभूतांना घेऊन जो स्वतःच परमात्मा त्याच्यामध्ये राहतो, सर्व भूतांना चालवणारा तो आधिभूत आहे. या आधिभूतांना चालवणारा तो परमात्मा आहे. आणि आधिभूत आपल्याला म्हणजे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या आधिभूत आहेत अनंत काळापासून. आणि त्या भूतांना चालवणारा अंतरीचा अंतरात म्हणजे आदिदैव. आणि त्या आदिदैवाची ओळख आपल्याला कशातून होतो? तर आपल्याला आदियज्ञातून होतो. आदियज्ञ म्हणजे आपला जो श्वास जातो येतो त्याला आदियज्ञ म्हटलेला आहे. आणि तो आपला जप आहे. आता मी ज्याला आदियज्ञ म्हणून सांगितले होते त्या मला ज्या अगोदर
प्राणांत समयही जाणतात. त्या मला ज्या अगोदर व प्राणांत समयही जाणतात. म्हणजे जो आपला जप आहे, जो हरिनामाचा आपला जप आहे, जो आपण श्वासावर जप घेतो, तो जप कसा आहे, तर अगोदर पण होता आणि प्राणांतही समयी जाणतात. म्हणजे आपल्याला देह ठेवण्याच्या आधी त्याची आपल्याला उपासना मिळाली पाहिजे. देह ठेवण्याच्या आधी बरं का, देह ठेवल्यानंतर फायदा नाही. तो आहे आपल्याकडे चालूच आहे यज्ञ, आपला नामजप यज्ञ चालूच आहे आपला. प्रत्येक जीवाचा नामजप चालूच आहे, पण दाखवणारा सद्गुरू मिळत नाही. प्रत्येक कुत्र्याचा आहे, मांजराचा आहे, सगळ्यांचा श्वास चालू आहे आणि त्या श्वासावरती तो जप आहे, तो चालूच आहे. पण तो फक्त मनुष्याला बंधनकारक काय आहे, तर मनुष्य बुद्धिमान आहे. आणि प्रत्येक मनुष्य बुद्धिमान असल्यामुळे त्या नाम जपू यज्ञाला जाणलं पाहिजे प्रत्येकाने. कारण तोच आपला देव आहे. श्वास जातो येतो, जातो येतो, तोच आपला देव आहे. आणि तो श्वास आपण घेत नाही बरं का, तो देवच आपला श्वास घेतो, आपण घेत नाही. आपला त्या श्वासाकडे लक्ष पण नसतो, पण देव आपला तो जप बरोबर जातो येतो, तो बरोबर टायमामध्ये करतो सगळा. पण आपण आपला तिथेच लक्ष नाही आणि तो आपल्यातला निघून गेला तर डॉक्टर डायरेक्ट डिक्लेअर करतो तुमची केस गेली. मग तो आपला देव आहे, मग त्या देवाशी एकरूप होऊन आपण भजन करायला पाहिजे. जो श्वास जातो येतो, जातो येतो, तो आपला परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं भजन संत तुकोबारांनी केलं, ज्ञानोबारांनी केलं. ज्यांना प्रत्यक्ष आपण राम समजतो त्यांनी पण तोच जप केलेला आहे श्वासावरती. ज्यांना आपण कृष्ण परमात्मा, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सुरी चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाचे चालित मी, संपूर्ण जगाला मी चालवतो, असा संदीपन ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि त्याने पण काय केलं आहे, तर त्या श्वासावरतीच भजन केलेलं आहे. आणि आपल्यालाही श्वासावरतीच भजन करावं लागेल आणि तो आधी यज्ञ आहे. ये प्रीतीची या माझ घरी, तया निश्चयाची ओवरी, आली म्हणून बाहेरी नव्हेची से. त्याप्रमाणे अनुभवरूप माझ घरांत त्याची निश्चयरूप खोली असते. अनुभवरूप माझ घरांत म्हणजे आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये त्याची आपल्याला अनुभूती येते. बघा माऊली कसं सांगते, आपल्या अनुभवरूप माझ घरांत, जुना शब्द माझ घर, त्या माझ घरामध्ये जाऊन आपण जर ध्यान केलं तर आपल्याला आपलीच अनुभूती येते. आपला जो आधी यज्ञ जो आहे, तो आपला जप आहे, तो नाम आहे आपला, त्या नामाची अनुभूती आपल्याला येते. हे माऊलींचे बोल आहेत बरं का, आपल्या पदर्शन आहेत. आणि माऊली विश्वाची माऊली झाली, विश्वाची आई तयार झाली का, बघा त्यांनी कसं लिहिलं, काय काय लिहिले. संत आहेत आणि संतांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत आणि तसे अनुभव आपल्याला आले तर आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. आणि आपल्याला अनुभव आलंच नाही, मग इथे कोणाची बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले, आपलं आपणच अनहित करतो. त्याचप्रमाणे अनुभवरूप माझ घरात त्याची निश्चयरूप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय देहादिकांची आठवण नसते. म्हणून त्या माणसाला ब्रह्माशिवाय, ब्रह्मज्ञानाशिवाय इतर देहादिकांची आठवण नसते. दुसरी कसलीच आठवण नाही त्याला, फक्त आपणच परब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी, याचं स्मरण त्याचं चालू होतं. ब्रह्मादिकांशिवाय देहादिकांची आठवण नसते, म्हणजे देहावर नसतोच तो, देहाची आठवणच त्याला नसतो, देहबुद्धी त्याची निघून जातो. तुकाराम महाराज सांगतात की नाही, देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझ्या ऐशी काया जवळ नव्हे. तुकोबारा सांगतात, देहाच्या निरसने पाविजे या ठाया,
म्हणजे त्या ब्रह्मस्वरूप वस्तूशी एकरूप होण्यासाठी देहाचा पूर्ण विसर पडला पाहिजे. माझी आईशी काया जव नव्हे, जोपर्यंत माझं शरीर असं झालं नव्हतं तोपर्यंत मला हे ज्ञान प्राप्त नव्हतं, तुकोबाऱ्या सांगतात. पण जेव्हा मला पूर्ण माझ्या देहाचा विसर पडला ध्यान करता करता, तेव्हा मला हे ज्ञान मिळालं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये तुकोबाऱ्या सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणजे आपली ब्रह्मच म्हणजे आपला तनु म्हणजे आपला शरीरच ब्रह्ममय होऊन जातो. आणि त्याच्यानंतर शरीर ब्रह्म झाला की देहाच्या निरसने पाविजे ते ठाया, माझी आईशी काया जव नव्हे. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, ध्यान करता करता देहाचा पूर्ण विसर पडला पाहिजे. आहे मी कुठे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपण कुठे आहोत, काय याचा काय संपूर्ण विसर पडतो माणसाला आणि त्या अष्टसात्विक भाव होतात आणि त्यातून हे ज्ञान प्राप्त होतो. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, बघा आत आणि बाहेर, आतलं तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाले. ऐसे सबाह्य ऐक्य संचले म्हणजे आतला आत हरी बाहेर हरी, हरीने मज व्यापिले. ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीच उणे असता रचिले. बाहेरी भूतांची पाचही खवले, नेनताची पडिली. म्हणजे आपल्याकडे असलेला पाचा भूतांचा देह, त्या पाचा भूतांचा संपूर्ण विसर पडला, देहाचा संपूर्ण निराश झाला आणि आपल्या आतमध्ये असलेला आत्मतत्व, तो पांडुरंग, तो विठ्ठल, त्याचं भजन चालू झालं. त्याचं भजन चालू झालं पांडुरंगाचं की आपल्या देहाचा पूर्ण विसर पडतो. ह्या सगळ्या प्रक्रिया अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला. बघा भगवंत काय म्हणतो, भगवंत कृष्णाला सांगतो, आत आणि बाहेर दोन्हीकडं माझं भजन चालू, माझं भजन करायला लागला आणि आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिले. आत पण ते आत्मतत्व आहे, आत पण पांडुरंग आहे, बाहेर पण पांडुरंग आहे. मग आत आणि बाहेर जर पांडुरंगाचं स्मरण चालू झालं तर देह आपला काय आहे, देहाचा विसर पडतो. आणि एकदा का देहाचा विसर पडला का तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकलाच समजायचा. जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी ज्ञानोबराय प्रत्यक्ष अवताराला आले, संत म्हणून आले. संत येतात, ते काय करतात, आपल्याला शांत करतात. संतच आपल्याला शांत करतात. आणि एकदा का आपण शांत झालो का, शांती हेच परब्रह्म आहे. आपल्याला जे काय व्याधी आदी व्याधी लागतात, आपल्याला आपल्या मनाकडे जे विचार येतात, आपल्याला जो काय प्रपंचामध्ये जो आपण टेन्शन घेतो, प्रपंचामध्ये आपण अनेक प्रकारचे विचार करतो, अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेतो आपण. ह्याला एकमेव कारण काय, तर आपली आणि भगवंताची भेट होतच नाही शेवटपर्यंत. आणि ते भेट करून देणारा गुरु मिळाला की संपूर्ण शरीर माणसाचं शांत होऊन जातो. संपूर्ण शरीर, संपूर्ण इंद्रिय शांत होतात, कारण संपूर्ण इंद्रिय भजन करतात. आणि संपूर्ण शरीरामध्ये ते नामाचं यज्ञ चालू होतो. आधी यज्ञ, त्याला यज्ञ म्हणतात, त्याला भजन म्हणतात, त्याला यज्ञ म्हणतात, त्याला नामजप म्हणतात, वेगळे वेगळे शब्द आहेत त्याला. आणि ते नामस्मरण आपलं सुरू झालं की आपल्या देहाचा विसर पडतो. ज्ञानोबरांची प्रत्येक ओवी एका ओवीवर एक एक दिवस निरूपण चालेल, एवढं त्याच्यामध्ये घन खोल आहे. आणि खोलातलं खोल ज्ञान सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो, कारण शेवटीला आपल्याला इथपर्यंत जावाच लागेल, तरच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. आपण पहिलीला राहून आपण 10वीचा अभ्यास येईल का आपल्याला? आपण 10वीपर्यंत गेलो आणि आपल्याला डॉक्टर बनता येईल का? मग एकदा का डॉक्टर झालो आपण, मग आता पहिलीला बसायचं का परत? आता परत 10वीला बसायचं का? बघा, लौकिकातला तुम्हाला प्रपंचातला नियम सांगतो तुम्हाला. हे आपल्या लौकिकातले नियम आहेत, संसारातले नियम आहेत आपल्या. या आपण अजून पहिलीला बसून जमेल का? मग आपल्याला पुढे शिकायला नको का?
आपल्याला जर आपण 10वीला गेलो, 12वीला गेलो, डॉक्टरी केली, वकिली केली, इंजिनिअरिंग केला, तर आपल्याला उत्तम प्रकारे पैसा कमवता येईल. घरदार व्यवस्थित आपला संसार करता येईल आपल्याला. तसा आपल्याला जर आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलो, तरच आपल्याला या देहाचा आपल्याला काय करता येईल, हा देह आपल्याला या भगवंताला समर्पण करता येईल. भगवंताची प्राप्ती होईल, भगवंताचं दर्शन होईल आपल्याला. पण त्याला अभ्यास आहे हो. या लागे अर्जुना तो अभ्यासी मध्ये मिळे. अर्जुना तुला अभ्यास करूनच मला भेटता येईल. त्यावेळेला कुरुक्षेत्रावरती भगवंत अर्जुन आणि भगवंताची जोडी होती. मग त्या अर्जुनाने भगवंताचे दोन्ही पाय धरले असते आणि युद्ध जिंकलं असतं त्याने. पण तसं केलं का? तसं नाही केलं. त्यांनी काय सांगितलंय, अर्जुना तू अभ्यास कर. म्हणजे अभ्यास करून आतल्या शत्रूंना मारता येतो. त्यावेळेला शत्रू बाहेर होते रणांगणामध्ये, आता शत्रू कुठे आले, आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये आले. त्यावेळेला रावण बाहेर होता प्रत्यक्ष, आता आपल्या आतमध्ये ते रावण आले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे आपले शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ ही काय आहेत, तर नरकाची द्वार आहेत. आणि आपल्याला नरकाला घेऊन जाणारा काम, क्रोध, लोभ आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवता यायला पाहिजे. आपल्या शेवटपर्यंत इच्छा, अपेक्षा, कामना, भावना या निघत नाही हो. आणि त्या काढण्यासाठी आपल्याला देहाचा पूर्णपणे विसर पडला पाहिजे, देहाचा पूर्णपणे निराश व्हायला पाहिजे. जोपर्यंत देहबुद्धी आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन होणार नाही, देवाचं दर्शन होणार नाही. कारण आपण देहावरतीच आहोत आणि देह तर काळाचा आहे, देह जाणार आहे. देह जाणार याशी काळोबा खाणार. मग देहाला चालवणारा जो आत्मा बसलेला आतमध्ये, त्या आत्म्याशी एकरूप, कारण तो आत्माच आपल्याला चालवतो. आज पण आहे, याच्या आधी पण आत्माच होता, याच्यानंतर पण आत्माच असणार. आणि हा देह आपला पंचतत्वामध्ये जाणार. जड तत्व ते पृथ्वीमध्ये जाणार, जे पाणी तत्व आहे ते पाण्यामध्ये म्हणजे जाणार कुठे, त्याची वाफ होणार. बघा ना, आपला देह जाळल्यानंतर काय होतो. आणि वायू तत्वामध्ये जाणार, अग्नीमध्ये जाणार. आणि पुढे निखल आत्माच उरतो. पण त्या आत्मदेवाचं भजन कोणी करत नाही. आणि त्या आत्मदेवालाच ज्ञानदेवाने भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा सांगतात. त्या आत्मदेवाचीच सेवा करा सांगतात. दुसऱ्या बघा या ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्याही देवाचा उल्लेख केलेला नाही. ज्ञानोबरांनी पूर्ण आत्मदेवावरच सगळं भार टाकले. आत्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्या आत्मदेवाचं भजन कसं करायचं हे ज्ञानोबर प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय. पण आपण संतांचं चारित्र्य वाचतच नाही. आपण संतांचे ग्रंथ आपण वाचतच नाही. वाचण्यासाठी जी प्रगल्भता पाहिजे बुद्धीकडे, ती प्रगल्भता ज्या संताकडे, त्या संतांना शरण जावं लागेल आणि त्यांच्याकडनं अभ्यास घ्यावा लागेल, ध्यान करावं लागेल. तो बाहेरील पंचभूतांची 5 कवचे ही त्याच न कळतात पडून जातात. म्हणजे आत्मतत्वाशी आपण एकरूप झालो की आपल्याकडे आपल्याला जी 5 पंचमहाभूते आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही 5 भूते आपल्याकडनं निघून जातात. आणि आपण आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन केलं तर ही 5 भूतं आपल्याला सोडून जरी गेली तरी आपण मूळ पदाला पोचतो. पाहता आपले मूळ स्थान काय आहे, तर ते ओंकार तत्व आहे, ते नाम आहे, ते महावाक्य आहे. आणि त्या महावाक्याला आपण जाऊन पोचलो पाहिजे, त्याचं भजन करायला पाहिजे. आता बऱ्याचशा साधकांना आम्ही अनुग्रह दिलेला आहे आणि प्रबोध पण दिलेला आहे. ते प्रबोधाचं चिंतन करा, अनुग्रहाचं चिंतन करा, तरच आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठीच आपल्याला नरदेह मिळालेला आहे. प्रपंच करता करता आपल्याला भगवंताचं भजन करून त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे, तरच आपण सुटलो. नाहीतर मग अडकलो आपण. आणि एकदा का अडकलो आपण, का आपण 84ला गेलो.
मग तिथे कोणी तुम्हाला विचारणार नाही. मग तिथे काय आहे, तर तिथे फक्त फक्त काय करायचं, जेवायचं, झोप घ्यायची आणि मैथून करायचं. एवढंच तिथे आहे. बाकी बुद्धिमत्ता नाही तिथे. मग बुद्धी असताना भगवंत म्हणतो, तुला बुद्धी दिली त्यावेळेला तू माझे भजन केले नाही. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपणापण, ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तत्पारायण हरनिशे. ज्ञानोबाला सांगतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव कोणतं आहे, तर त्या भगवंताला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका राजे सकळ सिद्धी. एका भगवान परमात्म्याला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव आहे. आणि आपण तेवढं करून आपण सगळं करतो. मग आपल्याला वैभव मिळेल का? आपलं जे दिसणारं वैभव आहे, पैसा आहे, कोणाकडे गाडी आहे, कोणाकडे बंगला आहे, मग ते आपल्या बरोबर येणार आहे का? मग ते वैभव नाही सांगितलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे, म्हणजे एका परमात्म्याला, एका भगवंताला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव आहे. आणि ते वैभव आपल्याला मिळवून देण्यासाठी आपले ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा हे आले आणि त्यांनी ह्या आनंद संप्रदाय मालिकेमध्ये प्रत्येकाला अनुग्रह आणि प्रबोधाचं चिंतन देऊन जन्ममरणाचा फेरा कसा चुकवता येईल याच्यासाठी ते प्रत्यक्ष अवताराला आले आणि त्यांनी अवतार घेऊन आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला आणि आपले सत्यन श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.